मंडळी, नुकतीच महानगरपालिका निवडणूक झाली. अहिल्यानगर मनपामध्ये भाजप राष्ट्रवादीने एक हाती सत्ता खेचून आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्यभरातील सर्वच महानगरपालिकेत लक्ष देऊन होते. नगरवर जास्त लक्ष केंद्रित त्यांनी केलं होतं. माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार जगताप यांच्या एकत्रित प्लॅनिंगने अहिल्यानगर मनपा फडणवीस साहेबांनी अर्थात तरुणांच्या लाडक्या देवाभाऊनं ताब्यात घेतली. मंडळी, आता देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी विधानसभेकडे लक्ष केंद्रित केलंय. साधारण महिनाभरात किंवा दीड महिन्यात कर्डिले साहेबांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागेल. इथे अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. मंडळी, स्वतः देवाभाऊने येथे अक्षय कर्डिलेसाठी मोठं प्लॅनिंग केल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगरमध्ये अक्षय कर्डिलेंच्या स्वरूपात एक मोठं सर्कल पूर्ण करायचंय. अक्षय कर्डिलेंना आमदार करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा फार पुढचा प्लॅनिंग नियोजन समाविष्ट आहे. सत्यजित तांबे, सुजय विखे, संग्राम जगताप आणि आता अक्षय कर्डिले एक मोठं सर्कल बांधून भविष्यातील मोठी खेळी फडणवीस सेट करतायत. काय आहे मुख्यमंत्र्यांचं प्लॅनिंग? अक्षय कर्डिले यांना आमदार करून फडणवीसांना कोणतं सर्कल पूर्ण करायचंय? अक्षय कर्डिलेंना आमदारकी जमेल का? पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी विजय गोबरे. तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल. मंडळी, राहुरीची पोटनिवडणूक साधारण महिना दीड महिन्यात लागेल. मार्च अखेरीस ही निवडणूक होईल. येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विखे पाटील आणि आमदार जगताप यांनी त्या दृष्टीनं फिल्डिंग देखील लावण्यास सुरुवात केली. मंडळी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या नावासाठी सकारात्मक असल्याचं समजतंय. त्याला कारणही तसंच आहे. मंडळी, सध्या देवेंद्र फडणवीस त्यांचे अर्थात भाजपचे राजकारण आगामी 25 वर्षांच्या दृष्टीने सेट करताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने शरद पवार यांनी त्यांचं राजकारण सेट केलं तसंच आता फडणवीस करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांनी तरुणांना आपलंसं करत तरुण नेतृत्वास संधी देण्यास सुरुवात केली. त्या दृष्टीनं जर अहिल्यानगरचा विचार केला तर सर्वात सुरुवातीला आमदार सत्यजित तांबे हे सध्या कुणा पक्षाचे नाहीत. जरी थोरातांचे माजी मंत्री थोरातांचे भाचे असले तरी ते सध्या कोणा पक्षाचे नाहीत आणि ते बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना दिसतात. फडणवीस तांबे यांची केमिस्ट्री किती जुळते हे सगळ्याला माहिती आहे. त्यानंतर माजी खासदार सुजय विखे आणि आमदार जगताप. मंडळी, आता त्यांना अक्षय कर्डिले यांच्या रूपानं नवं उमद नेतृत्व मिळणार आहे. या तरुण आमदारांच्या साह्यानं फडणवीस आगामी 5 वर्षात अहिल्यानगर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून सेट करतील. जिथे राष्ट्रवादीची ताकद होती तिथं भाजपची ताकद वाढणार आहे. तुम्हीच पहा ना, विवेक कोल्हे, राम शिंदे, सुजय विखे, आमदार जगताप जरी राष्ट्रवादीचे असले तरी कधी भाजप असे होतील याचा नियम नाही. त्यानंतर सत्यजित तांबे आणि आता अक्षय कर्डिले म्हणजे जवळपास सर्वच जिल्हा फडणवीसांना त्यांच्या नेतृत्वाखाली आणायचा आहे किंवा ऑटोमॅटिक असतो त्यांच्या नेतृत्वाखाली येतो. त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या नावास स्वतः देवाभाऊ यांची पसंती आहे अशी माहिती समजते. मंडळी, राहिला विषय अक्षय कर्डिले आमदार होतील का याचा. तर मंडळी, विषय असा आहे, शिवाजीराव कर्डिले यांचे स्वतःचे एक वलय होते. आज हे सर्व वलय अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यास तयार आहे. अक्षय कर्डिले यांच्या शिवाजीरावांची प्रतिमा दिसते. तोच काम करण्याचा अंदाज आणि तीच लकब. सध्या त्यांचा जो जनमानसात जाण्याचा, जनसामान्यांचे प्रश्न हाताळण्याचा वेग आणि स्टाईल पाहता त्यांचा विजय सोपा होतो. नुकतेच त्यांनी कत्तलखान्यांवरती जो काही आवाज उठवला होता तो जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेला आहे. मंडळी, आणखी एक पॉझिटिव्ह कारण म्हणजे आमदार जगताप आणि माजी खासदार सुजय विखेचा सपोर्ट. सध्या आमदार जगतापांची लोकप्रियता उच्च स्थानावर आहे. जगतापांचे कडवे हिंदुत्व आणि अक्षय कर्डिले यांनी स्वीकारलेली तीच हिंदुत्वाची भूमिका ही त्यांची जमेची बाजू ठरेल. आणखी एक म्हणजे मंडळी, विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील कमांड प्रचंड वाढली. त्यांचा सपोर्ट अक्षय कर्डिले यांना पुरेपूर असेल. त्याचं कारण म्हणजे जगताप विखेंची मैत्री.
त्यामुळे सुजय विखे पाटील यांचं वलय आणि रणनीती अक्षय रावांचा विजय आणखी सोपा करते. मंडळी, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली तर अक्षय कर्डिले यांना आमदार होण्यापासून कोणी थांबू शकत नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मंडळी, तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.